एक्सक्यूज मी, मंगेश का? हा, सम्यक हा. हो, सॅम. झालं, हिचा पण चेहरा पडला मला बघून. ही पण दुसऱ्या मुलींसारखीच निघाली आणि ही मला नकारच देणार. मंगेशराव, चला इथनं. तुम्ही हीच का जागा निवडली? हे माझं आवडीचं ठिकाण आहे. तुम्ही म्हणत असाल तर आपण छानशा हॉटेलला जाऊ. नाही नाही, उलट मलाच असं वातावरण आवडतं. तुमची आईची माझी जुनी ओळख. मला म्हणल्या मंगेश मुलगी बघायला इकडे तिकडे जाऊ नये, म्हणूनच कदाचित आपण इथे भेटलो. हो, आई म्हटली मला मुलगा चांगला आहे, भेटून ये. माझं ऑफिसलाही सुट्टी होती, म्हटलं चला भेटून यावं म्हणून आले. तुम्ही मला बघितल्यावर तुमचा चेहरा काय उतरला? हो, नाही नाही, तुम्हाला बघून नाही, असतात काही आठवणी. आणि ही जागा पण आमची ओळखीची, आम्ही इथंच भेटायचो. आणि तुम्हाला पण हीच जागा आवडली. बरं, तुम्ही काय करता? मी लेखक आहे. नाही नाही, हसा हसा. सॉरी बट राग नका येऊ देऊ, पण तुमची बायको तुम्हाला का सोडून गेली? अहो, लेखक आहे म्हणून. कारण आमचं क्षेत्रच असं आहे, इथे कधी पैसा जास्त भेटतो, कधी नाही भेटत. पैशाची संचय. आणि मी शब्दांमध्ये जास्त हरवतो आणि तिच्याकडे लक्ष गेलं नसतं, म्हणून कदाचित गेली असेल सोडून. आणि तुमचं? माझं असं काही रिलेशन वगैरे असं नाही, पण माझ्या साईडने होतो वन साईड, तो त्याच्या आपल्या रस्त्याने. पण आम्ही इकडेच भेटायचो, इथेच यायचो वगैरे. अच्छा. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? मी वर्जिन नाही आहे. अहो नाही नाही, मला कसला प्रॉब्लेम. अहो, तुम्हाला माहिती आहे माझं लग्न झालं, तरी पण तुम्ही इथं आला. मला कसला प्रॉब्लेम आहे? अरे, ह्या पोरांना बघून मलाही सिगरेटची तलब झाली. सिगरेट? अहो, IT कंपनीत आहे म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी असणारच. पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. अहो, तुम्हाला माझं एवढं माहीत असताना तुम्हाला प्रॉब्लेम नाही, मग मला कसला प्रॉब्लेम? बरं, 2 चहा द्या ना. होय हो, हां. तुम्ही तर लेखक आहात, मग एखादी कविता होऊन जाऊ द्या. अहो, मी लेखक आहे, कवी नाही. मी कथा लिहितो. मला गद्य जमतं, पद्य नाही. मग एखादं वाक्य होऊन जाऊ द्या. अहो, असंच होत नसतं. त्याच्यासाठी शांत बसावं लागतं, शांतता लागते. हवा कुठं सुचतं? असं कसं काय? काहीतरी जमतच असेल ना. आता मी एवढी रिक्वेस्ट करते म्हणतात, एक थोडंसं तरी व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडे बघून एक वाक्य आहे. फुलांनी फुलायचं असतं आणि एखाद्याच्या डोळ्यात अडकलं ना, ते फुलायचं असतं. आवडलं बरं का मला. खरंच आवडलं की उगीच म्हणतात? नाही, खरंच आवडलं मला. खरंच आजचा दिवस खूप भारी गेला ना? हा, माझे सगळे दिवस सारखेच असतात, पण आज खरंच आजचा दिवस खूप भारी गेला, कारण तुम्ही सोबत होता ना माझ्या. अहो, माझी पर्सनॅलिटीच अशी, माझ्यासोबत कुणालाच बोर होत नाही. मगाशी माहिती का तुम्हाला काय झालं? मी ऑटोने येत होते, त्याला मी स्कॅनर मागितलं तर त्याने नंबर दिला आणि मग मी पैसे पे केले तर त्यांनी नंतर मेसेज केला हाय वगैरे म्हणून. तू रिप्लाय काय देत नाही, मला तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायची. आता ह्याला काय बोलायचं? बाबा, तुम्ही डेंजर आहे बरं का. आता काय करणार, आहेच तशी मी. बरं चला, मी निघते. केलं होतं. अंधार पण पडलाय. बरं, आजची भेट सार्थकी लागली म्हणायचं. तसं तर आपलं बोलणं झालेलंच आहे. ह्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल.
नाही, तुम्ही मला नकारच कळवा. का असं का म्हणताय? अहो आधी सगळं अनुभवलं ना, आणि तुम्हाला म्हटलं ना मी लेखक आहे. आमच्याकडे कधी पैसे येतात कधी नसतात, आणि त्यात तुम्ही अशा मॉडर्न आणि मी साधा. आपलं जुळणार कसं ना? अहो हे झालं तुमचं म्हणणं, माझं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्या. काय आहे तुमचं म्हणणं? उठा बरं, तुम्ही उठा लवकर. तुम्हाला असं वाटतंय का आजची आपली भेट निरर्थक ठरली म्हणून? अहो असं का बोलताय? म्हणजे आपण आज दिवसभर फिरलो भेटलो त्याला काहीच अर्थ नाहीये का? आईने सांगितलं लेखक आहे बघ, भेटायचं का नाही ते विचार कर. पण मी तर बिनधास्त आले भेटायला. मी तर खरं तर टाइमपास म्हणून आले होते, पण जसे जसे तुमच्याशी बोलत गेले ना तसं तसं मलाही भारी वाटायला लागले. तुम्ही लेखक म्हणून स्वतःला कमी समजता. खरंच तुम्ही लेखक म्हणून खूप भारी आहात. मनाला अशी हुरहुर लागली. खरं तर एक विचारायचं होतं. विचारू? बोला. मला तुम्हाला मिठी मारायची वाटते. काय? हो खरंच. मी कधी एवढी मन मोकळेपणे कोणाशी बोलले नव्हते, पण आज पहिल्यांदा बोलते. तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टी ऐकून घेतल्यात, मला समजून घेतल्यात. म्हणून कधी कोणाबद्दल असं वाटलं नव्हतं, पण आज वाटलं म्हणून म्हटलं तुम्हाला. अहो खरंच बोलताय का तुम्ही? वरवरच बोलताय. अहो तसं नाही. अहो आयुष्यभर तुम्ही मला तुमच्या मिठीत सामावून घ्याल का? अहो देवाने एवढा सुंदर सेकंड चान्स दिलाय, त्याला नाही कोण म्हणत असं. आयुष्यात प्रत्येकाला सेकंड चान्स मिळतो असं नाही, पण काही माझ्यासारखे नशिबान असतो ज्यांना मिळतो. आजवर मी लिहिलेल्या कथांचा शेवट कधी गोड नाही झाला, पण माझ्या आयुष्याची कथा मात्र गोड झाली.